श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे कोजागरी पौर्णिमा। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असतं आणि कोजागरी पौर्णिमा जी आहे तर ती सर्व पौर्णिमांमध्ये सर्वात मोठी आणि खूप महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते। त्याचप्रमाणे पहा, उद्या शनिवार आहे तर शनिवार हा शनिदेवांना आणि भगवान हनुमानांना समर्पित असतो आणि या दिवशी चंद्रग्रहण सुद्धा आलेलं आहे आणि त्यामुळे या तीन ज्या तिथी आहेत तर त्या एकाच दिवशी आलेल्या आहेत, तर त्यामुळे या दिवसाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेला आहे। तर या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा आणि उपाय हे आपल्या घरामध्ये करायचे असतात, तर त्यातलाच एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। एक विड्याचं पान जे आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी अर्पण करायचं आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य नांदेल। त्याचप्रमाणे पुढील 7 पिढ्या तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही। असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य टिकून ठेवण्यासाठी हा उपाय करायचा आहे। घरामध्ये लक्ष्मी टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जर घरामध्ये तुमच्या भांडणं होत असतील, नवरा बायकोचा पटत नसेल, मुलं जर तुमचं सांगितलेलं ऐकत नसतील, आपण बऱ्याच वेळेला बघतो की पत्नी जी आहे तर ती बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगत असते, पण पती जो आहे तर तो ऐकत नसेल, त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे। तर पहा, पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती येत असते आणि आपल्याला धनधान्य आणि समृद्धी ही प्रदान करत असते आणि म्हणूनच कोजागरी पौर्णिमेला एक विशेष महत्त्व दिलं जातं। तर या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला एक विड्याच्या पानाचा हा उपाय करायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे। पहिला उपाय हा तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर पहा, माता लक्ष्मीला विड्याचं पान हे अतिशय प्रिय आहे आणि या कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी आपण जेव्हा माता लक्ष्मीची पूजा करणार आहोत तर तिथे एक विड्याचं पान सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे। या विड्याच्या पानावरती तुम्हाला कुठल्याही प्रकारचं हळदी कुंकू किंवा सुपारी वगैरे ठेवण्याची गरज नाहीये। फक्त एक विड्याचं जे पान आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरातल्या माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे। माता लक्ष्मीचा फोटो असेल, कुलदेवीचा फोटो असेल, त्याच्या समोर तुम्ही ठेवलं तरीही चालेल। तुमच्या घरामध्ये ज्या कोणत्या देवीचा फोटो आहे तर त्या देवी समोर तुम्हाला हे एक विड्याचं पान ठेवायचं आहे। आता पान ठेवल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडायचे आहेत। माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि तुमची जी पण काही अडचण आहे तर ती अडचण सुद्धा तुम्हाला व्यक्त करायची आहे। आणि हे सगळं करून झाल्यानंतर हे पान तुम्हाला थोड्या वेळासाठी तिथेच ठेवायचं आहे। त्यानंतर हे पान तुम्हाला उचलायचं आहे आणि ते उचलून तुम्हाला स्वतः ग्रहण करायचं आहे। निर्माल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये कुठेही तुम्हाला हे पान विसर्जित करायचं नाहीये। त्यानंतर हे पान तुम्हाला स्वतः खायचं आहे आणि जो व्यक्ती हा उपाय करेल त्याच व्यक्तीने ह्या पानाचं सेवन करायचं आहे। अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे। शास्त्रामध्ये पान हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो तर त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर्यासोबतच आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमीही पडत नाही, असा हा एक प्रभावी उपाय आहे। यानंतर पहा, उद्या शनिवार आहे तर शनिवारच्या दिवशी आपल्याला हनुमानांची आणि शनिदेवाची सुद्धा पूजा करायची असते। तर या दिवशी पौर्णिमा आलेली आहे तर हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। जर तुमचा एखादा व्यवसाय असेल किंवा तुमचं एखादं दुकान असेल आणि त्यामध्ये जर तुमची प्रगती होत नसेल, त्या व्यवसायामध्ये तुम्हाला बऱ्याच अडचणी येत असतील, तुमच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी तुम्हाला येत असतील, तुमची महत्त्वाची कामं जर पूर्ण होत नसतील आणि तुम्हाला जर शत्रुपीडा असेल, तुमच्या घरावरती वारंवार संकट येत असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, एक विड्याचं पान घ्यायचं आहे। त्या विड्याच्या पानाचा तुम्हाला तांबूल बनवायचा आहे। आता हे जे तांबूल आहे तर ते तुम्हाला कोणत्याही पान शॉपमध्ये मिळेल, अगदी 5-10 रुपयांमध्ये सुद्धा तुम्हाला हे तांबूल मिळेल। तर तुम्ही जेव्हा त्या शॉपमध्ये जाल तर तुम्हाला तिथे सांगायचं आहे की हे तांबूल आम्हाला पूजेमध्ये वापरायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते तांबूल बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये सुपारी आणि काथ जी असते, त्याचप्रमाणे पहा त्याच्यामध्ये जी वेलची असते, जायफळ असतं, लवंग असतं, यासारख्या 11
11 ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये तर त्या तांबूलामध्ये असतात आणि हे तुम्हाला पान शॉपमध्ये हा तांबूलाचा जो विडा आहे तर तो तुम्हाला बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हे जे तांबूल आहे तर ते तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे। त्यासोबतच तुम्हाला एक नारळ सुद्धा या दिवशी तुमच्या सोबत घेऊन जायचा आहे। नारळ हा तुम्हाला मंदिरामध्ये फोडायचा नाहीये, तर हा नारळ तुम्हाला हनुमानांच्या चरणी अर्पण करायचा आहे। आता हा विडा तुम्हाला हनुमानांच्या चरणी अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने नारळ सुद्धा हनुमानांच्या चरणी अर्पण करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये बसून 3 वेळेला हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे। हनुमान चालीसेचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला 108 वेळेला श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्राचा जप करायचा आहे। 108 वेळेला या मंत्राचा जप करायचा आहे। हनुमान चालीसा तुम्हाला 3 वेळेला म्हणायची आहे। यानंतर तुम्हाला हनुमानांचं दर्शन करायचं आहे, नतमस्तक व्हायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला हनुमानांच्या समोर व्यक्त करायची आहे। तुमची जी काही अडचण आहे तर ती सुद्धा तुम्हाला सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे। हनुमान हे सर्वात जास्त ताकदवान देवता आहेत आणि त्याचप्रमाणे संकट सुद्धा ते लवकरात लवकर नष्ट करत असतात, अडचणी दूर करत असतात आणि या दिवशी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी शनिवार आलेला आहे आणि त्यामुळे शनिवाराला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे। दोन्ही उपाय अतिशय प्रभावशाली उपाय आहेत। तुम्ही यातला एकही उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही दोन्ही उपाय केले तरीही चालेल, पण तुम्हाला उद्याच्या दिवशी हा उपाय नक्की आवर्जून करायचा आहे। जर तुम्हाला काही कारणास्तव हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुमच्या घरामध्ये हनुमानांची मूर्ती असेल किंवा एखाद्या फोटोमध्ये जर हनुमानांची प्रतिमा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात। फक्त तुम्ही जो नारळ अर्पण करणार आहात तर तो नारळ तुम्हाला इतर दिवशी शक्य होईल तेव्हा तो तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन ठेवायचा आहे आणि हे जे तांबूल आहे तर ते तुम्ही स्वतः सुद्धा खाऊ शकतात किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित करू शकतात। त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा, तुम्हाला खूप जास्त या उपायांचा फायदा होईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।